हाय, नागपूरचा पार्ट 1 26 जानेवारीचा व्हिडिओ मी आज टाकत आहे. त्यासाठी मला एखादा अवॉर्ड फेकून मारा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करून घ्या. सकाळी होता आपला मंडपचा ऑर्डर. मग काय गाडी काढून घेतली, त्याच्यानंतर सगळं मटेरियल आपल्या गाडीत भरून घेतलं आणि पजू डॉनले आपल्या सोबत घेऊन घेतलं आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या लोकेशनकडे जाण्यासाठी. माल तर एवढा भरला होता गाडीत काही पाहायचं कामच नाही. तरी आडव्या तिडव्या रस्त्यानं गाडी टाकली आणि फायनली पोहोचून गेलो आम्ही आमच्या लोकेशनवर. पजूले म्हटलं उतर रे बा खाली, तुला पूर्ण गाडी खाली करायची आहे. मग काय पूर्ण गाडी वगैरे खाली करून घेतली आणि झटपट मध्ये पूर्ण मंडप बांधून घेतला. मंडप बांधणारे कारागीर एकदम जोरदार होते आणि हे आहे वाडके डेकोरेशनचे मालक. तुम्हाला जर नागपूरमध्ये मंडप डेकोरेशन पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही इथं कशासाठी आले होते, कारण की आम्हाला घरी गमत नव्हतं, त्या कारणाच्यानं आम्ही इथे आलो होतो. हे सगळं जाऊ द्या, आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही डायरेक्ट घरी जाण्यासाठी. घरी जाऊन काय झटपट मध्ये तयारी केली आणि डायरेक्ट काढून घेतले आपल्या चुम्मेश्वरीले. नाही दोन नाही, पूर्ण तीन तीन गाड्या होत्या आपल्याजवळ. मग काय नागपुरात टू व्हीलरनं फिरायची मजाच वेगळी आहे. मग काढली गाडी आणि डायरेक्ट निघालो आम्ही बाहेर फिरायला जाण्यासाठी. असं आहे नागपूरचे रूल तर तुम्हाला माहितच आहे, हेल्मेट वगैरे सोबत असलंच पाहिजे आणि चौकात पूर्ण कॅमेरे लागले आहे, त्या कारणाच्यानं व्यवस्थित गाडी चालवा लागते. कसं आहे आपल्या मित्राचा नाद नाही करू शकत ना भाऊ, त्याला गाडी स्पीडनं चालवल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही. गाडीचा काटा मारायला टेकेल होता, त्या कारणाच्यानं गाडीच्या पोटात पहिले पेट्रोल वगैरे टाकून दिलं आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही डायरेक्ट तलावाकडे जाण्यासाठी. काय ते नागपूरचे रोड आणि काय ते सगळं ओके मध्ये आहे. त्याच्यानंतर गाड्या वगैरे लावून दिल्या पार्किंगली. डायरेक्ट आलो आम्ही वरत येतो तर काय नजारा एकदम खतरनाक येऊन राहिला होता. फुकटाचं सगळं काही सुटलंच चालते, पण फुकटाचे आलू पोंगे सुटले नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ एवढा लेट का बरं टाकला, कारण की माझी तब्येत खराब होती, त्या कारणाच्यानं लेट आला. तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि पार्ट 2 नक्की बघा.